नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण AI अर्थातच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती बघूया। सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल म्हणजेच निर्माण केलेले मानवनिर्मित आणि इंटेलिजन्स म्हणजेच विचार करण्याची क्षमता म्हणजेच निर्णय घेणे किंवा समजून घेणे किंवा शिकणे यालाच इंटेलिजन्स असं म्हणतात। तर ह्या AI म्हणजे काय याबद्दल सविस्तर माहिती घेऊया मित्रांनो। तर चला। तर मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणक किंवा सॉफ्टवेअर प्रणालींना मानवी बुद्धिमत्तेसारखे कार्य करण्यास शिकवणं, म्हणजे विचार करणं, शिकणं, ओळख करणं, निर्णय घेणं, गरज पडल्यास संवाद साधणं इत्यादी क्षमता प्रदान करणं। उदाहरणार्थ भाषेच्या अनुवादासाठी, चित्रांमधून वस्तू ओळखण्यासाठी, शिफारसी देण्यासाठी आणि स्वयंचलित गाड्या चालवण्यासाठी AIचा वापर होतो मित्रांनो। AIचे मुख्य अंग आता बघूया, जसं की मशीन लर्निंग, जसं की यंत्र शिकणे, डेटा पाहून संगणक स्वतःचा नियम शोधतो आणि सुधारतो। सेकंड आहे डीप लर्निंग म्हणजेच गहन शिक्षण, मानवाच्या मेंदूच्या प्रेरणेवर आधारित प्रखर शिक्षण पद्धती जसे की न्यूरल नेटवर्क। आणि तिसरं आहे की जनरेटिव्ह AI म्हणजेच निर्मितीक्षम AI, नवीन मजकूर, प्रतिमा किंवा संगीत किंवा कोड इत्यादी निर्माण करणं। तर AIची काही उपयुक्त उदाहरणे आहेत, जसे की व्हर्च्युअल सहाय्यक, जसं म्हणता येईल की सिरी किंवा अलेक्सा, हेही आपण AIच म्हणू यांना। जसं की छायांकित अनुशंसक, जसं की नेटफ्लिक्स, यूट्यूब किंवा ॲमेझॉन, कॉम्प्लेक्स डेटा आधारावर व्यक्तिनिष्ठ शिफारशी करतात मित्रांनो। किंवा स्वयंचलित वाहने, जसं की आपण पाहतो रस्त्यावर स्वतः निर्माण केलेले वाहने जसे की वॅमो। तर मित्रांनो, AI अजूनही पूर्णपणे मानवी मनासारखं विचार करू शकत नाही मित्रांनो। प्रामुख्याने म्हणूनच त्याला नॅरो AI असे म्हणले जाते। तर मित्रांनो, आता AIचे कोर्सेस बघूया, जसं की IIT मद्रास येथे स्वयं प्लस हा एक कोर्स घेतला जातो मित्रांनो। हा कोर्स AI आणि ML विथ पायथॉन किंवा AI इन फिजिक्स, केमिस्ट्री, अकाउंटिंग किंवा क्रिकेट ॲनालिटिक्स ह्यामध्ये याचा 40 ते 50 तासाचा कालावधी असतो हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी मित्रांनो। नंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाते। तसेच ऑनलाईनही भरपूर सारे डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स अवेलेबल आहे, जसेच की दिल्ली युनिव्हर्सिटी टेक्निकल किंवा IIT रुड़की किंवा सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी हे 6 महिन्याच्या कालावधीवर तुम्हाला हा कोर्स उपलब्ध करून देतात। तसेच सध्याच्या घडीला आलेलं BTech इन AI इन अँड ML म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग यावर आधारित म्हणजेच तुम्हाला 4 वर्षाचा पूर्ण कोर्स आहे हा। आणि हे भरपूर सारे कॉलेजमध्ये हा कोर्स सध्या अवेलेबल आहे। तसेच युनिव्हर्सिटी इन AI युनिव्हर्सिटी लाईक इन कर्जत येथेही भारतातील पहिले खास AI विद्यापीठ स्थापन झालेले आहे मित्रांनो। येथे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा तुम्हाला PhDची संधी उपलब्ध आहे मित्रांनो। आणि IIT मद्रास ने स्टार्ट केलेली GUVI येथे मराठीमध्येही तुम्हाला ट्रेनिंग घेता येईल, म्हणजेच तुम्हाला AI आणि ML ह्या मराठी भाषेत तुम्हाला शिकता येईल मित्रांनो। तर हे सर्व झाल्यावर तुम्हाला जॉब कोणते कोणते लागू शकतात, तर तुम्हाला डेटा सायंटिस्ट, AI इंजिनियर, NLP इंजिनियर किंवा कम्प्युटर विजन इंजिनियर, EML OPS इंजिनियर, डेटा इंजिनियर, AI सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, AI इथिक्स एक्झिक्युटिव्ह हे भरपूर सारे जॉबची संधी तुम्हाला उपलब्ध आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आता सध्याच्या घडीला इंडियामध्ये 45,000 प्लस वॅकन्सी आहे AI बद्दल। जर तुम्हाला तुमचं नॉलेज तुम्हाला असेल तर तुम्हाला हे जॉब नक्कीच मिळेल मित्रांनो। म्हणजेच डेटा सायंटिस्ट आणि ML इंजिनियरची मोठी मागणी आहे। तर मित्रांनो, सध्याच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। तुम्हालाही काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारा, आपण याबद्दल नक्कीच सविस्तर माहिती घेऊया। तर मित्रांनो, तर तुम्हाला तयारी कशी करायची, तर सोप्या भाषेत झालं तर तुम्हाला मराठी किंवा हिंदी कोर्स उपलब्ध आहेत। तुम्हाला डिग्री एक लागेल, BTech, MTech किंवा एखाद्या चांगल्या कॉलेजमधून। आणि स्किल तुम्हाला कोणता हवा असेल तर ते आहे पायथॉन किंवा मशीन लर्निंग फ्रेमवर्क, डेटा सायन्स, NLP, CV ह्या प्रकारचं तुम्हाला स्किल असेल तर तुम्हाला जॉब लवकर भेटेल। तर मित्रांनो, सध्याच्या व्हिडिओला तरी इथेच थांबूया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये विथ नवीन माहिती। तोपर्यंत धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।
धन्यवाद.